रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव शहरातील संजय नगर आयशा कॉलनी परिसरामध्ये गोवंश कत्तल होत असल्याच्या आरोपानंतर मागील काही दिवसांपूर्वी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्या भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आणि ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी यापूर्वी कारवाया केलेल्या आहेत ती ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली होती. परंतु ज्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत होती ते मात्र तसेच होते. त्यानंतर कोपरगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत सदर शेड तात्काळ हटवण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास 6 जून रोजी कोपरगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र पोलीस बंदोबस्ताअभावी 5 जून रोजी कारवाई करता आली नसल्याचे प्रशासनाने सांगितल्यानंतर 6 जून रोजी कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंद स्थगित केला. यावेळी अतिक्रमणधारकांनी रात्रीपासून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. उरलेली अतिक्रमणे नगर परिषदेच्या बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.